चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या आपण सर्वांनी थंबनेलमध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी सध्या टायटलमध्ये वाचला. जो सवाल चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागले. या सवालाच्या अनुसार देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 8,000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायच्यामुळे न प्रत्येक वेळी आपल्या मित्रात इथं सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार काही देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 8,000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे इथं प्राप्त करूयात उत्तर. तर सध्या आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची दर पातळी कशी. सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती दर पातळी सध्या 7,200 7,300च्या दरम्यान आहे. म्हणजे सामान्यतः दर 7,000 रुपये प्रति क्विंटल पासून 7,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. मागच्या 4-8 दिवसामध्ये सोयाबीनच्या दरात जबरदस्त सुधारणा झाली. म्हणून कास्तकार बांधवांनी प्रश्न विचारलाय की सोयाबीनचा दर का इथून पुढे 8,000 पर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं प्राप्त करूयात उत्तर. सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी का वाढली हे प्रथम समजून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची उपलब्धता फार कमी आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की जे रनिंग इयर आहे त्याच्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे जवळपास आपल्याला 20 ते 25% घटताना दिसले. याच्यामुळे सोयाबीनचा उपलब्ध साठा अत्यंत कमी आहे आणि मागणी व पुरवठा याच्यामध्ये दिवसेंदिवस खूप मोठा गॅप निर्माण होत आहे. दुसरीकडे सरकारकडे असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा सुद्धा जेमतेम 4-5 दिवस पुरेल इतकाच आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण बाहेरील देशातून नॉन जीएम सोयाबीन हे आयात करत आहोत. तर नॉन जीएम सोयाबीन बाहेरील देशातून येते ते महाग पडते आणि याच्यामुळेच आपल्याला सोयाबीनच्या दराला आधार मिळताना दिसत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट बघितली तर मागच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन 20-25% घटलं आणि यंदाच्या वर्षी अल निनोमुळे सोयाबीनचं उत्पादन हे भयंकर घटण्याची शक्यता आहे. कारण सध्याच्या आकडेवारीनुसार देशामध्ये सोयाबीनचं जे पेरणी क्षेत्र आहे ते मागच्या वर्षीच्या तुलनेत सध्याच्या कंडिशनला 15% कमी. सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात एवढी कमतरता असल्यामुळे आपोआप उत्पादनामध्ये फरक पडणार. शिवाय अल निनोचं वर्ष असल्यामुळे फुलोरा अवस्था व शेंगा भरण्याच्या अवस्थेत सुद्धा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ही जी परिस्थिती आहे तर भविष्यामध्ये उत्पादन कमी होण्याकडे इंडिकेट करत आहे आणि हे उत्पादन भयंकर घटणार आहे. याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि जो निर्माण होणारा गॅप आहे तो सोयाबीनच्या दराला आधार देणार आहे. याच्यामुळे लक्षात घ्या की सोयाबीनचा दर जो आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला 7,500च्या वर जाताना दिसणार आहे. सगळं काही व्यवस्थित घडलं तर आपल्या सोयाबीनचा बाजारभाव हा 8,000च्या आसपास अथवा 8,000ला क्रॉस करताना सुद्धा दिसू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणाल की सर सध्याचा भाव आमच्या काय कामाचा कारण आमच्याकडे सोयाबीन उपलब्ध नाही. मी सांगतो 99% शेतकऱ्यांकडे सध्या सोयाबीन उपलब्ध नाही. पण लक्षात घ्या मित्रांनो, जर आज सोयाबीन 7,500 ते 8,000 पर्यंत टिकून राहत असेल तर भविष्य फार वाईट नाहीये. मी मान्य करतो की सोयाबीनचा दर 7,500 ते 8,000 पर्यंत पोहोचला तरी हा दर तुम्हाला दिवाळीनंतर जेव्हा सोयाबीन येईल तेव्हा मिळणार नाही. पण एक सांगतो की सोयाबीनचा दर जरी तुम्हाला 7,500 ते 8,000 मिळणार नसला तरी देखील सोयाबीनचा दर फार घसरेल अशी सुद्धा शक्यता नाहीये. यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी सोयाबीनचा दर जरी 7,500 ते 8,000 पर्यंत पोहोचताना दिसला ऑगस्ट महिन्यात तरी यात सोयाबीनच्या दरामध्ये फार कमतरता दिवाळीच्या आसपास जेव्हा सोयाबीन येईल तेव्हा होणार नाही. म्हणजे यंदा आपल्याला अलगदपणे 6,000 ते 7,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळणार आहे. राहिला तुमच्या प्रश्नाचं उत्तर किंवा सोयाबीनचा भाव हा 8,000 होणार का नाही.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे की ऑगस्ट महिन्यात अशी परिस्थिती निर्माण होते की जेव्हा सोयाबीनचा भाव हा 8,000ला गवसणी घालू शकतो. जर ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी पडला तर सोयाबीन 8,000 क्रॉस होऊ शकते आणि पाऊस व्यवस्थित पडला तर सोयाबीन 7 ते 7,500च्या दरम्यान राहील. म्हणजे भारतात सध्याच्या कंडिशनला पाऊस किती पडतोय सोयाबीन पट्ट्यात त्यावरती सगळं काही अवलंबून आहे. आता भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी कशी राहील बरं? याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र. ज्यांच्याकडे उरलं-सुरलं सोयाबीन त्यांनी या तेजीत विकावं एवढीच आपणास विनंती. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं YouTube चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.